नमस्कार सर्वांना. एस.आर. क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण टी-ई-टी, तलाठी, पोलीस भरती तसेच शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत वारंवार विचारले जाणारे पुस्तके व लेखकांची नावे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पुस्तके व लेखकांची नावे. तर सर्वात पहिला आहे प्लेइंग टू विन. प्लेइंग टू विनच्या लेखिका आहेत सायना नेहवाल. सायना नेहवाल या भारतीय जागतिक कीर्तीच्या बॅडमिंटनपटू असून त्यांनी 2012ला लंडन येथे जे ऑलिम्पिक झालं होतं त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. त्याच्या पुढे हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ आणि कोसला याचे लेखक आहेत डॉक्टर भालचंद्र नेमाडे. टू द लास्ट बुलेटच्या लेखिका आहेत विनेता कामटे किंवा देशमुख. हाफ गर्लफ्रेंडचे लेखक आहेत चेतन भगत. इट माय वे चे लेखक आहेत सचिन तेंडुलकर. हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाज आणि यांना क्रिकेटचा देव देखील म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर आहे आय डिअरच्या लेखिका आहेत किरण बेदी. या भारतातील पहिले IPS महिला अधिकारी आहेत. त्याच्या पुढे आहे ड्रीम्स फ्रॉम माय फादर. बराक ओबामा हे अमेरिकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष होते. इंडिया डिवायडेडचे लेखक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आणि एक प्रमुख स्वातंत्र्य सैनिक होते. त्याच्या पुढे आहे सनी डेज सुनील गावस्कर. द लास्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग. झाडाझडती महानायक राजे संभाजी पानिपत पांगेरा. लास्ट फॉर लालबाग या सर्व पुस्तकांचे लेखक आहेत विश्वास पाटील. यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. छावा, मृत्युंजय, लढत, युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. हे पण सर्वांनी लक्षात ठेवा. यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. त्याच्या पुढे आहे अक्करमाशी या पुस्तकाचे लेखक आहेत शरद कुमार लिबाळे. एकच प्याला या पुस्तकाचे लेखक आहेत राम गणेश गडकरी. कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर किशोर शांताबाई काळे. त्याच्यानंतर आहे यमुना पर्यटन या पुस्तकाचे लेखक आहे बाबा पद्मजी. पण लक्षात कोण घेतो या पुस्तकाचे लेखक आहेत ह.ना. आपटे. सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर. त्याच्यानंतर आहे गीताई या पुस्तकाचे लेखक आहेत विनोबा भावे. कल्या या पुस्तकाचे लेखक आहेत लक्ष्मण गायकवाड. त्याच्या पुढे आहे उपरा. उपराचे लेखक आहेत लक्ष्मण माने. एक होता कारवरच्या लेखिका आहेत वीणा गावणकर. बिजली वही या पुस्तकाचे लेखक आहेत अरुण कोल्हाटकर. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर. तर वि.वा. शिरवाडकर हे मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. त्यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज आणि यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्याच्या पुढे आहे माजी जन्मठेपचे लेखक आहेत वि.दा. सावरकर. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक, लेखक, कवी आणि हिंदू राष्ट्रवादी विचारवंताचे होते. त्याच्या पुढे आहे श्यामची आई. श्यामची आईचे लेखक आहेत साने गुरुजी. धग या पुस्तकाचे लेखक आहेत उद्धव शेळके. ययाती आणि अमृतवेली याचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. यांचं पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. हे मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. सोबतच ययाती कादंबरीसाठी यांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर आहे एक झाड दोन पक्षी आणि रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास बेडेकर. गोतावळा आणि झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत आनंद यादव. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर. पुढे आहे श्रीमान योगी आणि स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. वाट तुडविताना या पुस्तकाचे लेखक आहेत उत्तम कांबळे. बारोमास या पुस्तकाचे लेखक आहेत सदानंद देशमुख. आहे मनोहर तरी या पुस्तकाचे लेखक आहेत सुनीता देशपांडे. शाळा या पुस्तकाचे लेखक आहेत मिलिंद बोकील. चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक आहेत वसंत आबाजी डहाके. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. गोलपिठा नामदेव ढसाळ. जेव्हा मी जात चोरली या पुस्तकाचे लेखक आहेत बाबूराव बागुल. यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. मी कसा घडलो. त्याच्या पुढे आहे मी कसा घडलो या पुस्तकाचे लेखक आहेत R.R. पाटील. तर R.R. पाटील यांचं पूर्ण नाव आहे रावसाहेब रामराव पाटील. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभा सदस्य व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते.
त्याच्या पुढे आहे सखाराम बाईंडर या पुस्तकाचे लेखक आहेत विजय तेंडुलकर. ओडिशी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत शिवराज पाटील. उनिकी या पुस्तकाचे लेखक आहेत सी विद्यासागर राव. मुकुंदराज या पुस्तकाचे लेखक आहेत विवेक सिंधू. दासबोध आणि मनाचे श्लोक या पुस्तकाचे लेखक आहेत समर्थ रामदास. 52 काशी काव्य फुले सुबोध रत्नाकर या पुस्तकाच्या लेखिका आहेत सावित्रीबाई फुले. गीता रहस्य लोकमान्य टिळक. त्याच्या पुढे आहे बटाट्याची चाळ आणि 3 पैशाचा तमाशा या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. तर पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, थोर मराठी लेखक, विनोदीकार, अभिनेता, संगीतकार आणि दिग्दर्शक होते आणि त्यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे आहे. माझे विद्यापीठ, सनद आणि जाहीरनामा या पुस्तकाचे लेखक आहेत नारायण सुर्वे. फकीरा या पुस्तकाचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. रामायण, वाल्मिकी, मेघदूत, कालिदास, पंचतंत्र, विष्णू शर्मा. त्याच्या पुढे आहे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत आर के नारायण. माझे सत्याचे प्रयोग मोहनदास गांधी. महाभारत या पुस्तकाचे लेखक आहेत महर्षी व्यास. अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक आहेत कौटिल्य. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत लाला लजपतराय. माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत लालकृष्ण अडवाणी. रोमॅन्सिंग विथ लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत देव आनंद. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश आमटे. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक आहेत कार्ल मार्क्स. एशियन ड्रामा गुन्नर मिर्दालद. गाईड या पुस्तकाचे लेखक आहेत आर के नारायण. हॅमलेट हे पुस्तक शेक्सपियर यांनी लिहिलेलं आहे. करेचे पाणी, तर करेचे पाणी हे पुस्तक आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं आहे. कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण. ज्योतिपुंज नरेंद्र मोदी. शतपत्रे भाऊ महाजन. प्रिझन डायरी जयप्रकाश नारायण. माझे स्वर माझे जीवन पंडित रविशंकर. निबंधमाला हे पुस्तक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेलं आहे. द विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत एपीजे अब्दुल कलाम. स्पीड पोस्ट शोभा डे. पितृऋण सुधा मूर्ती. माझे गाव माझे तीर्थ या पुस्तकाचे लेखक अण्णा हजारे हे आहेत. एक गाव एक पानवाटा या पुस्तकाचे लेखक बाबा आढाव आहेत. लज्जा या पुस्तकाच्या लेखिका तस्लीमा नसरीन या आहेत. मंजिल से ज्यादा सफर या पुस्तकाचे लेखक आहेत व्ही.पी. सिंग. कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाच्या लेखिका आहेत अनुताई वाघ. गोल्डन गर्ल पी.टी. उषा. तर पी.टी. उषा हे 1979 पासून भारतीय ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत आणि त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 4 सुवर्ण आणि 7 रौप्य पदक जिंकलेली आहेत. राघव वेळ या पुस्तकाचे लेखक आहेत नामदेव कांबळे. आकाशाशी जुळले नाते या पुस्तकाचे लेखक आहेत जयंत नारळीकर. गोईन या पुस्तकाच्या लेखिका आहेत राणी बंग. सेवाग्राम देशेग्राम या पुस्तकाचे लेखक आहेत अभय बंग. तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. इथेच थांबूया आपण. धन्यवाद.